हो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच असायला पाहिजे. तर आज आहे पारायणाचा दुसरा दिवस आणि मी आले होते केंद्रामध्ये प्रहर सेवेसाठी. पारायणाला मला बसायचं होतं पण मला बसता नाही आलं, तर याची तर खंत आहेच मला. तर पहा, असं आहे आपलं केंद्र. केंद्रामध्ये स्वच्छता खूप आहे, सेवेकरी खूप छान ठेवतात केंद्राला. त्याच्यानंतर इथे पाय धुण्यासाठी टाकी बसवलेली आहे. मग मी या नळाखाली पाय धुवून घेतले आणि त्याच्यानंतर आपण जाऊया केंद्राकडे. तर पारायणाचा आज दुसरा दिवस होता. तर आज गणेश याग होतं आणि मी दुपारी आले होते प्रहर सेवेला. तर पहा, अशाप्रमाणे सगळ्यांचे चौरंग वगैरे ठेवून गुरुचरित्र ठेवलेलं होतं, असं मंडप वगैरे टाकून. त्याच्यानंतर इथे औदुंबर आहे, तर औदुंबराची प्रदक्षिणा करणं चालू होतं आणि हातात मोबाईल घेऊन स्वतःला शूट करणं फार अवघड जातं. त्यामुळे मी स्वतःला नाही दाखवू शकले. त्याच्यानंतर इथे जो यज्ञकुंड आहे तो होता आणि तिथेच आपली पारायणाची सर्व पूजा मांडलेली होती. तर यज्ञकुंडाचे पण दर्शन घेतले बाहेरूनच. आणि त्याच्यानंतर बघा, आपण केंद्रात जाऊया. तर तुम्ही जर पारायणाला नाही बसू शकले तर प्रहर सेवा ही पण अति उच्च कोटीची सेवा आहे. तर तुम्ही नक्की प्रहर सेवेसाठी बसू शकता. तर मी पण प्रहरची सेवा करण्यासाठी दुपारी आले होते. दुपारी 2 ते 4 जास्त गर्दी नसते. इथे गणेश याग झाला होता आज सकाळी, तर त्याचे काही क्लिप्स आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर केले. आज गणेश याग होता, मला गणेश यागला पण यायला जमलं नाही. त्याच्यानंतर पहा, आपले स्वामी आणि गणेश यागच्या काही क्लिप. त्यानंतर मी केंद्रात आतमध्ये गेले आणि प्रहर सेवा करण्यासाठी इथे ऑलरेडी बऱ्याच बायका येऊन बसल्या होत्या. आता त्यांच्यामध्ये आपला नंबर कधी लागेल, तर तिथे जाऊन मी थोड्या वेळ बसले आणि प्रहर सेवेमध्ये वीणा वाजवणं, स्वामी समर्थ नामाचा अखंड जप करणं आणि स्वामी चरित्राचं अखंड वाचन 24 तास चालू असते. सकाळी 8 ते संध्याकाळी 8पर्यंत महिला वर्गांसाठी प्रहर सेवा असते, तर रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत पुरुष वर्गासाठी प्रहर सेवा असते. तर दिवसा फक्त महिलाच येतात प्रहर सेवेसाठी. तर प्रहर सेवा पण ही खूप उच्च कोटीची सेवा आहे आणि तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही पण जाऊन प्रहर सेवा करा. त्यानंतर आतमध्ये प्रहर सेवेला बसल्यानंतर